भारत सरकारने गॅस सबसिडी वितरणात पारदर्शकता आणण्यासाठी LPG गॅस eKYC 2025 प्रक्रिया सुरू केली आहे। या प्रक्रियेमध्ये गॅस कनेक्शन धारकांनी आपली माहिती अद्ययावत करणे आवश्यक आहे, जेणेकरून सबसिडी केवळ पात्र लोकांनाच मिळेल। ही प्रक्रिया 1 जानेवारी 2025 रोजी सुरू झाली असून 31 मार्च 2025 ही अंतिम मुदत आहे। eKYC न केल्यास संबंधित ग्राहकांची गॅस सबसिडी थांबवली जाईल। यासाठी आवश्यक कागदपत्रे, आधार कार्ड, बँक खात्याचे तपशील। ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 10 लाख किंवा त्याहून अधिक आहे त्यांना गॅस सबसिडी मिळणार नाही। 31 मार्च 2025 पर्यंत eKYC प्रक्रिया पूर्ण न केल्यास सबसिडी थांबवली जाईल। मृत व्यक्तीच्या नावावर असलेले कनेक्शन ट्रान्सफर न केल्यास सबसिडी मिळणार नाही। एका कुटुंबाकडे एकापेक्षा जास्त गॅस कनेक्शन असल्यास केवळ एका कनेक्शनवरच सबसिडी दिली जाईल। केंद्र आणि राज्य सरकारी कर्मचारी गॅस सबसिडीसाठी पात्र नाहीत। HP गॅस, इंडियन गॅस किंवा भारत गॅसच्या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही ऑनलाईन प्रक्रिया पार पाडू शकता। यासाठी होमपेजवरील eKYC लिंकवर क्लिक करा। LPG ग्राहक क्रमांक आणि आधार क्रमांक टाका। तुमच्या नोंदणीकृत मोबाईलवर OTP मिळेल, तो टाका आणि पडताळणी करा। सर्व माहिती योग्य प्रकारे भरल्यानंतर सबमिट करा। तुमच्या जवळच्या गॅस वितरणाच्या कार्यालयात आवश्यक ती कागदपत्रे जमा करून तुम्ही ऑफलाईन देखील ही प्रक्रिया पार पाडू शकता।